नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे कामठी मौदा विधानसभेचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रामुख्याने सभेला उपस्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक काँग्रेस अध्यक्ष व्ही श्रीनिवास, माजी मंत्री सुनीलजी केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, कामठी मौदा विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेशजी भोयर, देवेंद्रजी गोडबोले, तापेश्वरजी वैद्य, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अवंतिकाताई लेकुरवाडे, सभापती जिल्हा परिषद नागपूर राजेशजी ठवकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मौदा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, मौदा पंचायत समितीचे सभापती स्वप्नील श्रावणकर, माजी सभापती राजकुमार ठवकर, मौदा शहराचे काँग्रेस अध्यक्ष श्यामजी धकाते। हजारोंच्या संख्येने सभेला उपस्थित कार्यकर्तागण व जनसमुदाय। छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी मौदा नागपूर। थांबवता आला नाही। जे आमची निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी फिक्स झालेली होती, काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिलेली होती त्यांच्या नामांकन रद्द करण्यात आला। ते खोट्या डॉक्युमेंट्स, खोटे आरोप लावून त्यांच्या जात वगैरे प्रमाणपत्र शेवटच्या दिवशी रद्द करण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला वैध ठरवलं। आता हायकोर्टाने ठरवलं, सुप्रीम कोर्टाने ठरवलं, त्याच्यानंतरही या भारतीय जनता पक्षवाल्यांना लाज वाटत नाही। त्यानंतरही आपण थांबलो नाही। रश्मी बर्वेच्या नामांकन रद्द झालं। साहेबांच्या ज्या नेतृत्वामध्ये आपण सर्व लोक काम करतो त्यांना माहित नाही त्यांचा बाप कोण आहे म्हणून। आपण सुनील केदारच्या नेतृत्वामध्ये काम करतो। हे प्लान तर तुम्ही ना आमच्या मूळून काढला असेल तर आमचा बी प्लान तयार असतो आणि त्याच्या रूपामध्ये आपण सर्वांनी ज्या नेतृत्वावर विश्वास टाकून त्यांनी एका ग्रामपंचायतच्या उपसरपंचाला देशाच्या सर्वोच्च संसद भवन मध्ये पाठवला, त्याबद्दल मी सर्वांचे हात जोडून आभार करतो। कारण लोकसभेची निवडणूक हे सोपी नव्हती। आपल्याला देशाचे पंतप्रधान आपल्या गावी आले होते, मुख्यमंत्री तर 7 दिवस होते, उपमुख्यमंत्री तर इतकेच असतात आणि सर्वात मोठा तुमच्या विधानसभामध्ये तर प्रदेश अध्यक्ष आहे हेवीवेट, त्यांनी पूर्ण ताकद लावली। पण जे कोणत्याही पदावर असताना ज्यांना न्यायालयाने दोषी दिलं, दोषी करार केलेला होता षडयंत्र रचलेल्या भाजपाने, त्यानंतरही रामटेक लोकसभेच्या जनतेने सुनील बाबू केदारवर विश्वास ठेवून त्यांनी एका ग्रामपंचायतच्या उपसरपंचाला खासदार बनवलं। हा विश्वास तुमच्यावर आहे आणि आज सुरेश भाऊ भोयरला आपण उमेदवारी दिलेली आहे। पण त्यांच्या पाठीमागे सुनील बाबू केदार उभा आहे। ह्या भीतीपोटी आज पूर्ण परिवार घेते त्या एनटीपीसीचं। सन्मान्य खासदार साहेब, मी आपल्या त्या ठिकाणी एक आवर्जून विषय सांगतो। यावेळेस आमदार आपला निवडून येणार म्हणजे येणार, सुरेश भोयर आमदार होणार म्हणजे होणार, महाविकास आघाडी सरकार बनणार। देवेंद्र कोडबलेजी आणि तापेश्वर सांगतो, एकदा निकाल लावायचा, हे एनटीपीसीचा निकाल लावला पाहिजे। त्या ठिकाणी ह्या एनटीपीसीचा निकाल लावला पाहिजे। असा त्या ठिकाणी हंगामा करू काय चालू आहे त्या एनटीपीसी मध्ये? अरे ज्यांच्या शेत्या गेल्या त्यांना रोजगार नाही, ज्यांच्या जाग्या कुटुंब उजाड झाले त्यांना नोकऱ्या नाही, आणि कोण भरते त्या नोकऱ्या करतात आहे, कोणा त्या ठिकाणी रोजगार मिळते आहे, खऱ्या लोकांना रोजगार मिळत नाही। त्याचा विषय आपल्याला एकदा निकाल लावला पाहिजे। कारण तुम्ही आम्ही भूमिपुत्र त्या ठिकाणी आहे आणि भूमिपुत्राचा न्याय करण्याची आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे। कसलं राज्य त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या चालू आहे, मला तर कधी कधी आश्चर्यच वाटते की ज्या पद्धतीनं हे लोक राज्य चालून राहिलेले, सगळ्या कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी असलेले गुलाम सारखे राहिले। मला आश्चर्य वाटते की हे राज्य चालत असताना हे अधिकारी कर्मचारी गुलामीची वेश घेऊन चालतातच कसे? आदरणीय मल्लिकार्जुन खरगेजी, आमचे राष्ट्रीय नेता, संसदेचे विरोधी पक्ष नेता आदरणीय राहुलजी गांधी,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आमचे महाराष्ट्राचे माजी मंत्री या विदर्भाचे सहकार क्षेत्राचे नेते आदरणीय सुनीलजी केदार साहेब, तसेच रामटेकचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्यामकुमारजी बर्वे यांचे या ठिकाणी मी जाहीर आभार व्यक्त करतो। आजच्या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले, ज्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्वजण काम करतो असे आमचे नेते आदरणीय सुनीलजी केदार साहेब, मंचावर उपस्थित असलेले सुनीलजी केदार साहेबांना त्या ठिकाणी सर्व नागपूर जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी मानते। येणाऱ्या 20 तारखेला हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि कामठी मौदाची निवडणूक सुद्धा होत आहे। आपल्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे, कारण आपण पाहत असलेले आदरणीय बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।